हाय फ्रेंड्स, स्वरांजली रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मस्त असं कारल्याचं लोणचं करणार आहे। त्यासाठी इथे मी अशी मस्त कारली बाजारातून आणलेली आहेत। हे पहा, अशी कवळी कारली विकत आणा आणि त्याला असे उभे काप करून घ्या। अशा प्रकारे जर तुम्ही कारले केले तर ते अजिबात कडू होत नाही। त्यामुळे एकदा नक्की करून पहा आणि ही रेसिपी पूर्ण पहा। तुम्हाला मी सगळे सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप ही सांगणार आहे कारले कसे करायचे ते। अगदी चविष्ट अशी हे कारल्याचं लोणचं होतं, त्यामुळे ही रेसिपी नक्की पहा। आता इथे कारले आपली सगळी चिरून झालेली आहेत। त्याला मीठ लावून 10 ते 15 मिनिटं हे असेच ठेवून द्या। याने काय होतं, या कारल्याला चांगलं पाणी सुटतं आणि ते नंतरनी मग आपण पिळून घेऊया। याने खूप कारल्याचा कडूपणा हा कमी होऊन जातो। आता पुढे फोडणीसाठी त्याला मी अशा प्रकारे ही लिंब चिरून घेतलेली आहेत। लिंबू हे अशा प्रकारे त्याचे 4 फोडी करून चिरून घ्या। मिरच्याही अशा अर्ध्या अर्ध्या चिरून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये फोडून घ्या आणि कढीपत्ता लसूण घेतलेला आहे। आता कारल्याला आपल्या 10 मिनिटं झालेले आहेत ठेवून ते मस्त पिळून घ्या। हे पहा, हे असं पिळून घेतल्यामुळे त्याचा बराचसा कडूपणा हा निघून जातो। ही पूर्ण कारली मी अशाच प्रकारे पिळून घेणार आहे। मी सांगते म्हणून तुम्ही अशा प्रकारे कारले हे नक्की करून पहा। खरंच अजिबात कडू होत नाही अशा प्रकारे केलेले कारले, त्यामुळे नक्की करून पहा। आता आपण हे पिळून घेतलेले कारले एका कढईमध्ये घेऊया, थोडंसं पाणी घालूया आणि याला अगदी एकच उकळी आणून घेऊया। हे थोडंसं वाफलून घ्यायचं आहे, त्यामुळे पुन्हा याला सांगते की याचा अजूनही कडूपणा जो शिल्लक राहिलेला असतो तो पूर्ण निघून जातो। हे पहा, आता याला एकच उकळी मी फक्त काढून घेतलेली आहे, अगदी किंचित थोडंसं वाफलून घेतलेले आहे। आता याला पूर्ण आपण कढईमधनं काढून घेऊया। हे पूर्ण आता मी काढून घेतलेलं आहे। आता पुन्हा त्याच कढईमध्ये तेल टाकून जिरी, मोहरी आणि लसूण फोडणी करून घ्या। लसूण छान खरपूस होईपर्यंत तळून घ्या, अगदी लालसर झाला पाहिजे इथपर्यंत लसूण तळून घ्या। याने कारल्याला चव छान येते। आता त्यामध्ये कढीपत्ता आणि मिरच्याही घातलेल्या आहेत। मिरच्याही छान परतून घ्या। मिरच्याही तेलामध्ये छान तळून घ्या, छान खरपूस होईपर्यंत मिरच्या परतून घ्या। आता त्यात आपण चिरून घेतलेली लिंब ही टाकून घ्या। अगदी 2-3 मिनिटंच परता आणि थोडीशी हळद घालून घ्या। हळद नेहमी नंतरनीच घालत जा, कारण हळद जर आधी घातली तर थोडासा काळपट कलर येऊ शकतो कारल्याला, त्यामुळे हळद ही नेहमी नंतरनीच घाला। चवीनुसार मीठ घालून घ्या आणि आपण जे वाफलून घेतलेले कारले होते ते यात टाकून घ्या आणि छान परतून घ्या। हे पहा, आता अगदी 2 ते 3 मिनिटंच लागतील आपल्याला कारले शिजायला, जास्त वेळ लागणार नाही। त्याला शिजण्यासाठी ठेवून द्या। अगदी 5 मिनिटात आपले कारले शिजून तयार होते। हे पहा, खूप मस्त रेसिपी आहे, एकदा नक्की करून पहा। आणि हो, जर ही रेसिपी आवडली तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे कारले करता तेही मला तुम्ही सांगा। आता आपले कारले इथं शिजलेलं आहे। तुम्ही हे कारले चपाती किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता आणि जर फ्रीजमध्ये हे कारलं ठेवले तर 2 ते 3 दिवसही आरामात राहू शकते। फक्त ठेवताना काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्या, कारण का हे जर दुसऱ्या एखाद्या भांड्यात ठेवलं तर ते भांडं कारल्यामुळं थोडंसं काळपट होऊ शकतं। त्यामुळे अशा प्रकारे रेसिपी नक्की करून पहा। बाय।